तर राम राम मंडळी, जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून लगेच बेल आयकन प्रेस करा। आज मी तुम्हाला परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाबद्दल सगळी माहिती सांगणार आहे। तर आता हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक प्रसिद्ध देवस्थान आहे, तर ते पाहण्यासाठी मी आज इथं आलो। तर इथं आल्याबरोबर जर तुमच्याकडे काही सामान असेल, बॅगा वगैरे असतील तर ते ठेवण्यासाठी लॉकरची सुविधा आहे। इथं तुम्ही तुमच्या बॅगा वगैरे ठेवू शकता आणि प्रवेशद्वाराच्या शेजारी चप्पल स्टँड आहे, इथं चप्पल बूट सोडू शकता। तर चला आता मंदिराच्या आतमध्ये जायचं आहे, म्हणजे इथून आतमध्ये मंदिर अजून, पण इथं तुम्ही फूल हार वगैरे घेऊ शकता। तर मी पण आता फर्स्ट टाईम आलो आहे, त्यामुळं शिवलिंगावरती चढवायला हार आणि फुलांची टोपली घेतली आहे। तर आता ही घेऊन माझे पावलं पटापटा मंदिराच्या दिशेने पडत आहेत, कारण उत्सुकता आहे मनामध्ये, शिवलिंग पाहायचे, दर्शन घ्यायचे। तर प्रवेशद्वारामधून आत आल्यावरती बघितलं तर जे मंदिर आहे त्याच्यासमोर हा लाकडाचा सभामंडप आहे, म्हणजे वरती जे छत आहे ना ते लाकडाचं आहे। आता हे किती दिवसाचं आहे काय पुढे याची माहिती भेटणारच आहे। तर इथं 2 गेट आहेत, पुढच्या बाजूने एक जागा आहे भाविकांना आत येण्यासाठी, आणि मी जे गेटमधून आत आलो आहे ते एक गेट आहे। तर इथं वर्षभरात लाखो भाविक येतात, कारण भगवान शिव हे वैद्यनाथाच्या रूपामध्ये इथं विराजमान आहेत। आणि अशी मान्यता आहे की इथं जर एकदा दर्शन घेतलं ना तर माणसाच्या शारीरिक आणि मानसिक बाधा दूर होतात। त्यामुळे पूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातून लाखो भाविक इथे येतात। तर या वातावरणामध्ये एक वेगळीच ऊर्जा आहे, त्यामुळे तुम्ही पण एकदा नक्की या देवस्थानाला दर्शन घेण्यासाठी या। जे तुम्ही आता हे समोर पाहता हे मुख्य मंदिर आहे, त्या बाजूने काही भाविक येतात, या बाजूने काही, आणि एक मुख्य दरवाजा आत जाण्यासाठी। तर आता कित्येक शिवलिंगा पुढं आपण पाहतो एक नंदी असतो, पण इथं 3 नंदी येतात। आता मी हे पण पहिल्या वेळेसच पाहिले। आणि मुख्य मंदिराच्या बाहेरच्या भिंतीवरती हा एक लेख आहे, याच्यावरती माहिती दिलेली आहे, या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला काय, तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून तो वाचू शकता। आणि आता जर आपण इतिहासाच्या पानामध्ये डोकलं तर ह्या मंदिराचं बांधकाम हे पूर्णपणे हेमाडपंथी आहे, आणि या मंदिराचा नंतर जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी 17व्या शतकामध्ये केला होता। तर हे पहा वरती घुमट ते सगळं म्हणजे दगडामधलं बांधकाम आहे, आणि मेन म्हणजे मंदिराचा सभामंडप आणि गर्भगृह हे एकाच पातळीवर आहे, त्यामुळे बाहेरूनच शिवलिंगाचं दर्शन होतं। आणि या मंदिराची जुनी परंपरा आहे, इथं तुम्ही शिवलिंगाला स्पर्श करून दर्शन घेऊ शकता, म्हणजे गाभाऱ्यापर्यंत जाण्याची परवानगी आहे। तर आता या वारीमध्ये मी पण आहे, तर चला तुम्हालाही मी दर्शन घडवतो। मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला इथं पार्वती मातेची मूर्ती आहे, तर इथं दर्शन घेतलं आणि चला आता गाभाऱ्यात जाऊ। आता इथं काही भाविक अभिषेक घालतायत, काही जण मंत्रजाप करतायत, काही जण म्हणजे न्याहाळून पाहत आहेत शिवलिंगाला। हे पहा वरती गाभारा आहे, पूर्णपणे दगडातला आहे, म्हणजे वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आहे। तर समोरच्या बाजूला इकडं भोलेनाथाची मूर्ती आहे। दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर येताना उजव्या बाजूला आहेत गणपती बाप्पा। तर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आपण निघतो मंदिराच्या बाहेर। तर बाहेर आल्यानंतर हे बघा मंदिरावरती मस्त झेंडा फडकतोय, आणि मंदिराचं वातावरण असं खूप प्रसन्न करणार आहे। आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीमधून कुठेतरी लुप्त होत चाललेला वासुदेव मात्र आपल्याला इथं पाहायला मिळतो। आपण जेव्हा मुख्य मंदिरापासून दर्शन घेऊन बाहेर येतो ना, तर इथं आणखीन 2-3 मंदिर आहेत। तर चला हे मंदिर दाखवतो। हे आहे रामेश्वराचं मंदिर, इथं पण आतमध्ये शिवलिंग आहे। इथं समोर जी तुम्ही इमारत पाहताय हे अन्नछत्र आहे, आणि त्याच्यावरती शिवलिंगाची अशी प्रतिकृती बनवलेली आहे। तर या बाजूला इकडं मोठा असा उंबर आहे, श्रीदत्तांचा उंबराचं झाड आहे, त्याच्या सावलीला लोक थोडा वेळ का होईना बसतात। तर उंबराच्या दुसऱ्या बाजूला इकडं नागेश्वराचं मंदिर आहे। तर चला नागेश्वराचं पण आपण दर्शन घेऊया। दर्शन करून बाहेर येताना सदाशिव सेवा अन्नछत्र तुम्हाला पाहायला मिळतं। तर इथं मोफत महाप्रसाद असतो, पण आपल्या नावाचं इथं कुपन घ्यायला लागतं। तर मी पण खिडकीमध्ये उभा राहून कुपन घेतले। तर चला आता पाहू इथं महाप्रसाद कसा असतो काय। कुपन दाखवून आल्यानंतर इथं असं वेटिंगला थांबावं लागतं,
कारण आतमधले जेवायला बसलेले त्यांचं झाल्यानंतर मग बाकीच्यांना सोडतात. तर मी पण थांबलो होतो वेटिंगला. इथं आतमध्ये आल्यानंतर हे पहा अशा प्लेटा वगैरे असतात धुवून ठेवलेल्या. तर आपण प्लेट घ्यायची, वाटी घ्यायची, मग त्याच्यानंतर आपल्याला लाडू, भात, भाजी असते आणि चपाती असते. तर असा महाप्रसाद भेटतो. तर ते सगळं घेऊन येऊन बसायचं टेबलवरती. इथं टेबलांची व्यवस्था आहे. सगळेजण कसे शांतपणे महाप्रसादाचा लाभ घेतात. तर आता महाप्रसाद घेऊन बाहेर येताना इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची मूर्ती आहे आणि खाली जो बोर्ड लावला आहे त्यावरती तुम्ही वाचू शकता की त्यांनी कधी या मंदिराचा जीर्णोद्धार केला काय. तर आता इथून आहे बाहेर जाण्याचा मार्ग. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर इकडे डाव्या बाजूला वक्रेश्वराचं पण मंदिर आहे. तर इकडे यायला काही जागा नव्हती, पण मी आलोय वाट शोधत त्यामुळे इथं काही जास्त गर्दी नव्हती आता. तर इथं पण एक शिवलिंग आहे. तर दर्शन घेऊन आता मी चाललोय रिटर्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि तुम्ही पण एकदा या ज्योतिर्लिंगाला भेट द्या. इथं बाहेर आल्यानंतर इथं बघा या दुकानामध्ये तुम्हाला हव्या त्या वस्तू तुम्ही घेऊ शकता. तर चला मित्रांनो, भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये.